कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. किती वेळ झाला, सिद्धू अजून घरी नाही आला. त्याला सांगितलं होतं लवकर घरी ये. अगं पोटात कावळे ओरडायला लागले आणि अजून याचा पत्ता नाही. येईल रे तो. अगो बाई, हे माझ्या कर्मा. अरे हे काय झालं? अगं आजी इतकं काही नाही, काही नाही झालं इतकं. आलो. अरे बाबा काय रे तू पण कुठल्या कसल्या उचापती करत अरे जरासं बस. काय तो हो, काही नाही. सांगून पटत थांबा नाही. थांबा काहीच. आलो. अरे काही नाही. बस 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 अरे काय बस आलो बसतोय बस कसं काय झालंय? अरे काही नाही झालंय. तुम्ही उगाच पॅनिक होताय सगळे. इतकं काही नाही झालंय. पॅनिक होऊ नका. अरे केवढं लागले, किती लागले. नशीब तुझी आई घरात नाही. ती असती ना तर तिने घर डोक्यावर घेतलं असतं. अरे तर कुठे कडमडलास? काय झालं काय तुला सांग तरी. हे बघ, फोन करून तिला टेन्शन देऊ नकोस. गाडीवरनं पडलास का? तुला किती वेळा सांगितलं सावकाश गाडी चालव, सावकाश. कसं झालं सांग. अहो पप्पा तुम्ही बोलून दिलं तर बोलणार ना मी. पण झालं काय, किती लागलं बघ. काय दादा मला हात ऐक, मला बोलू तर द्या. अरे गप्प बस. हे सिद्धा, काय रे हे सगळं? हे कसं झालं? कुठं पडलास बाळ? आजी तुम्ही सगळे उगाच घाबरताय. मी मार्केट रोडनी बाईक वरनं जात होतो, तिकडे एक बाईक वाला मध्ये आला, त्याच्याशी धडक झाली, स्लिप होऊन पडलोय मी. इतकं काही नाही झालंय घाबरण्यासारखं. तुझी आई तुला नेहमी सांगते गाडी जपून चालव, सावकाश चालव. अरे ऐकेल तो सिद्धू कसला. अरे किती बोलशील? ही काही वेळ आहे रे बोलण्याची? अगदी त्याची चूक असल्यासारखं ओरडतेस तू त्याच्यावरती. बोल तरी किती लागले बिचाऱ्याला. अगं नाही, ठीक आहे. सिद्धू, अरे मग फोन करायचा होतास ना, गाडी पाठवली असते तुझ्यासाठी. त्याला स्टंट करत यायचं असेल ना. शब्बत. अहो पप्पा इतकं काही नाही झालंय, आणि एवढ्याशा गोष्टीसाठी कशाला कॉल करायचा. म्हणून मी पटकन बँडेज लावून आलो इथे. एवढं काही नाही. सिद्धू, नक्की हेच झालंय ना? हो म्हणजे हे बघ सिद्धू, कुणाशी मारामारी नाही केलीस ना? हे बघ, जर कुणाचं कंबरड मोडून आला असेल ना तर तुला तुडवायला कमी नाही करणार मी. बस संपत. किती उलट्या काजाचा आहेस रे तू. बघ ना, इकडं माझं पोरग हातपाय मोडून आलंय. हा, आणि आता तू त्याला तुडवायची भाषा करतोयस. तर केवढं लागलंय त्याला. आई, तुला माहिती नाही, हा सिद्धू आहे ना, दिसतो तेवढा सरळ नाहीये. मला माहित नाही. हं. अरे तुला लहानाचा मोठा मीच केलाय, आणि शेवटी हा तुझाच मुलगा आहे. मला सगळं माहितीये. कुठल्या तरी मूर्खाने ह्याला धडक दिली, माझ्या सोन्यासारख्या नातवाचं नुकसान केलं. ते विचारायचं राहिलं बाजूला. काही बोलतोस. बरोबर बोलतोय आजी, असंच झालंय. हो एक मिनिट. मी आलो एक मिनिटात. हा अरे सुन बोल. अरे सिद्धू, अरे अहो अरे, लागत नाही. अहो इथे बाहेर बस, इथे बसून. एक मिनिटात आलो ना मी. तुम्ही जेवण वाढायला काय? मी आलोच तो. अरे लवकर ये, भुका लागल्यात आम्हाला. पप्पा संपत. हा हॅलो, बोला ना मॅडम. मिस्टर गाडे पाटील, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? हे काय केलंय तुम्ही? काय झालं मॅडम? काय झालं? मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त त्या मुलाला घाबरवायचंय. तुम्ही त्या मुलाला मारहाण केलीत.
काय काय म्हणजे अहो किती लंगडत होता तो, चालताना त्रास होतोय त्याला. भावना, इतकी काळजी आहे तुला माझी? हो, काय 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 बोलताय मॅडम तुम्ही? असं नाही, मी इतकं काही केलंच नव्हतं. ऍक्च्युली तुमचा गैरसमज होता असं मला वाटतं. गैरसमज म्हणजे काय मी खोटं बोलते? अहो मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. अहो किती कळवळत होता तो मुलगा. अहो चालताही येत नव्हतं त्याला. मी तुम्हाला सांगितलं होतं, निक्षून सांगितलं होतं की त्याला फक्त तुम्हाला समज द्यायचे, पण तुम्ही त्याला मारहाण केलीत. अहो माझ्या वहिनीचा भाऊ आहे तो, सख्खा भाऊ, नात्यात आहे माझ्या, आणि त्यांचे वडील या शहरात मोठं प्रस्थ आहे. मी तुम्हाला पहिल्याच फोनला सांगितलं होतं की नाही? हो हो हो, नाही नाही, बरोबर आहे तुमचं, पण ऍक्च्युली पण विण काही नाही. त्याला काही झालं ना तर मी किती अडचणीत येईल माहितीये तुम्हाला? आधीच माझ्या आयुष्यात काही अडचणी कमी नाहीयेत, तर तुम्ही अजून क्रिएट करू नका हो मिस्टर गाडे पाटील. अहो नाही नाही नाही, खरंच खरंच सॉरी मॅडम. ऍक्च्युली काय, मी माझ्या पोरांना सांगितलं होतं की थोडं कमीच काहीतरी करा, पण त्यांनी माझ्यामध्ये 3-4 बुक्के जरा जास्तच दिलेत. पण तुम्ही काळजी नका करू, मी सगळं हँडल करतो व्यवस्थित, ठीक आहे? काही गरज नाहीये, मी बघते काय करायचं ते. नाही नाही नाही, अहो मॅडम मॅडम माझा ऐका एक मिनिट, मी बघतो ना काय करा. हॅलो हॅलो हॅलो. काय झालंय यार, भावनाशी कसं बोलायचं मिस्टर गाडे पाटील म्हणून? नाही नाही नाही, सिद्धू सिद्धू, होईल होईल, सगळं ठीक होईल. भावना तुला या फोनवर नक्की कॉल करेल, ओके? वा सिद्धू, अरे काय भारी आयडिया सुचली तुला. आणि ताई आणि दादा घरी आले ना की सगळं एकदम व्यवस्थित करायचं. त्यांचं नाव ठेवायला जागा सोडली नाही पाहिजे. हरीशने घरी जाऊन एवढं कौतुक केलं पाहिजे की भावना ऐकेल. होणार होणार सिद्धू, यापुढे सगळं चांगलं होणार. संपत, ह्या सिद्धूला काय गरज होती हा सगळा काट घालायची? त्या सिंचनाच्या नवऱ्याला पाहिलं ना तर पायच्यात मस्तकात जाते माझ्या. अगं आई, माझं काही वेगळं आहे का? पण त्याने एवढा हट्ट केला की मला त्याला नाही बोलायला जड गेलं. तीच तर अडचण आहे. या सिद्धूला आपण नाही म्हणू शकत नाही, नाहीतर सिंचनाच्या त्या भिकाड्या नवऱ्याला दारात सुद्धा उभं करू दिलं नसतं मी. जाऊ दे नाही, ते येत आहेत तर येऊ दे. श्रीनिवासरावांच्या मुलीच्या लग्नामुळे आपले संबंध सुधारतायत. कितीही इच्छा नसली ना तरी तोंडावर चांगलं बोलावंच लागतं. ए बाबा, तुला बोलायचं असलं तू बिंदास्त बोल, पण मला जमेल की नाही ते सांगता येत नाही बघ. हा काय ग आई तू? ताई या 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 या. अरे भाऊजी, काय म्हणताय? या या या, वेलकम वेलकम. तू? अरे हे काय झालं तुझ्या हाताला आणि पायाला? कुठे पडलास तू? अगं ते काही नाही झालंय, तुम्ही या ना, या या. अरे अगं त्याचं नेहमीच आहे ते. तू इकडे ये. हा, काय ये. रे सिद्धू, काळजी घेत जा. अगं हो ग, या या या, हो, बसा बसा, काही नाही झालंय, बसा. आजी कसे आहात? मी बरा आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.